संस्थेला तसं बघायचं तर मी 1990 पासून शिवकृपाला मी जॉईंट आहे. 1990 तुम्हाला थोडक्यातच माहिती देणार आहे. संस्थेनं मला कुठं कुठं मदत केली. आपल्याला आठवत असेल नोटाबंदीचा काळ आणि करोना काळ. नोटाबंदीच्या काळात आम्ही दादर शाखेला माझी प्रतिनिधी होती, माझ्या मिसेसच्या नाव होती सुलोचना नंदकुमार मुलवडी नाव. तर आम्ही प्रत्येक खातेदाराला माझे जवळजवळ त्यावेळे 111 खातेदार होते. 111 खातेदाराला आम्ही प्रत्येकी घरी जाऊन 2,000 रुपये कॅश मध्ये दिलं होतं. हे दादर शाखेतलं आमचं एक वैशिष्ट्य होतं. प्रत्येक जेवढे सभासद होते, नोटाबंदीचा काळ तुम्ही सगळ्यांनी आठवा, आपल्याला रुपया सुद्धा मिळत नव्हता, आपल्या बँकेतले पैसे होते सगळ्यांचं. शिवकृपानं प्रत्येक दादर शाखेमधून आम्ही प्रत्येक खातेदाराला फोन करून, स्वतःचे मोबाईल नसताना संस्थेतनं फोन करून प्रत्येक खातेदाराला मी पैसे दिले होते. त्यामुळे आज दादरची शिवकृपा आहे. कारण शिवकृपा दादरची का बोलते, कारण मी सभा आमचं जॉईनिंग होतं, प्रतिनिधित्व माझं तिथं होतं माझ्या मिसेसच्या नाव. तर कुर्ल्याचे भंगार व्यापारी त्यांना सुद्धा भरपूर आम्ही सहाय्य केलेलं आहे. जसं आता साहेब बोलले, पवार साहेब, की आमची प्रगती झाली. कुर्ल्याचे जे मुसलमान व्यापारी आहेत ते अक्षरशः शिवकृपाला देव मानतात. ते म्हणतात आपण शिवकृपामध्ये येताना बघा, कुठल्याही कोऑपरेटिव्ह कुठल्याही बँकेत जावा, पहिली चप्पल बाहेर काढावी लागते आपल्या शिवकृपात. तिथेच आपलं शिवकृपाचं सामर्थ्य कळतं. बऱ्याच कोऑपरेटिव्ह आता राष्ट्रीयकृत बँका वगैरे निघालेल्या आहेत, तिथे चपल्या घालून सगळा कारभार चालतो. आपलं पावित्र्य हे तिथं समजतं. राजकारणाची जोडं बाहेर ठेवलं जातं. पुन्हा आठवा मी करोना काळात काय झालं होतं, पैशाला हात लावत होता. आपलाच पैसा आपल्याला वैरी झाला होता. त्यावेळी सुद्धा शिवकृपानं दादर शाखेत आम्ही असताना प्रत्येकाला आम्ही स्वतः रिस्क घेऊन, संस्थेनं आम्हाला सॅनिटायझर दिलं होतं, मास्क दिलं होतं. दादर शाखेत प्रत्येक खातेदाराच्या घरी येऊन आम्ही स्वतः पैसे दिलेले आहेत. कारण त्या टायमाला पोलीस खातं सुद्धा फिरून घेत नव्हतं कुठं. पण आम्हाला संस्थेनं असं काही बॅचेस दिले होते. त्यामुळं दादर शाखेमधून आम्ही सगळ्या प्रतिनिधींनी, सगळे जेवढे दैनंदिन प्रतिनिधी होते, लेडीज होत्या, काही जेंट्स होते, त्यांनी प्रत्येकाने त्या टायमाला आम्ही भरपूर जे खातेदार होते आपले त्यांना मदत केली होती. त्यामुळे शिवकृपाचं नाव आज दादर शाखेतले जेवढे सभासद आहेत ते म्हणतात, बस शिवकृपानं ह्या दोन गोष्टीच्या वेळा आम्हाला भरपूर तारलेला आहे. कारण आपला पैसा बँकेत असून आपल्याला यूज करता येत नव्हता. त्यावेळेस माझ्या मुलाचं लग्न नोटबंदीच्या काळात झालं होतं. त्या टायमाला सुद्धा शिवकृपानं मला वैयक्तिक भरपूर मदत केली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संस्कृत.